29 जानेवारीला जर तुम्ही सोनं खरेदी करायला गेला असाल, तर 24 कॅरेट सोन्याची एका तोळ्याची किंमत होती 1,83,000 रुपये, जी आजपर्यंतच्या इतिहासातली सर्वात जास्त किंमत होती. ही किंमत पाहूनच अनेकांनी सोनं खरेदी करण्याचा प्लॅन रद्द केला आणि जर सोनं असंच वाढत राहिलं, तर भविष्यात सोनं आपल्या बजेटमध्येही राहील की नाही, याची चिंताही वाटणं स्वाभाविक आहे. पण पुढच्याच दिवसापासून सोन्यामध्ये जी घसरण व्हायला सुरुवात झाली, ती आजपर्यंत कायम आहे. आणि सोनं आता 1,40,000 आलंय. म्हणजे गेल्या आठवडाभरातच सोनं 40,000 स्वस्त झालंय. सोन्याला जागतिक बाजारामध्ये गुंतवणुकीसाठी सेफ हेवन म्हणून पाहिलं जातं. मात्र गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीने सोन्याचे भाव कोसळत आहेत, ते पाहून ज्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलंय, त्यांची चिंता वाढते. तर ज्यांना सोनं खरेदी करायचंय, अशांना प्रश्न पडलाय की सोनं आत्ताच खरेदी करायला हवं की अजून कमी होण्याची वाट पाहायला हवी. सोन्याचे दर का कोसळत आहेत याची कारणं जाणून घेतली की तुमच्या या शंकाही दूर होतील आणि योग्य तो निर्णय तुम्हाला घेता येईल. सोन्याचे भाव कोसळण्याची जागतिक कारणं काय आहेत आणि भारतातही त्याचा थेट परिणाम कसा होतोय तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे. आपल्याकडे जरी सोनं हे एक भावनिक गुंतवणूक असलं, तरी जागतिक बाजारात जिथे याची मोठ्या प्रमाणात खरेदी होते, तिथे सोन्याकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. शेअर मार्केट किंवा बॉन्ड मध्ये केलेली गुंतवणूक ही जागतिक अस्थिरतेच्या काळात तोट्यात जाण्याची शक्यता असते, पण सोन्यातली गुंतवणूक कधीही तोट्यात जात नाही. त्यामुळे हे सोनं अक्षरशः किलोंमध्ये आणि मध्यवर्ती बँकांकडून तर टनांमध्ये खरेदी केलं जातं. 29 जानेवारीला 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,83,000 रुपये प्रति तोळ्यावर गेली होती. तर तीच आज म्हणजेच 3 फेब्रुवारीला 1,43,000 आहे. म्हणजे सोनं आठवडाभराच्या आतच 40,000 स्वस्त झालंय. सोनं कोसळण्याचं एक प्रमुख कारण सांगितलं जातं, ते म्हणजे अमेरिकन डॉलर सध्या मजबूत अवस्थेत आहे. जगभरात सोन्याची किंमत ही डॉलरमध्ये केली जाते आणि किंमत वाढते तेव्हा रुपयासह इतर चलनामध्ये सोन्याची खरेदी ही महागडी बनते. याने सोन्याची मागणी कमी होते आणि किमतीवर ताण येतो. या पलीकडे जाऊन दुसरं कारण आहे ते म्हणजे अमेरिकन बॉन्ड मध्येही आता स्थिरता आली आहे. सोनं हे सेफ असलं तरी त्यावर कोणतंही व्याज मिळत नाही. पण बॉन्ड यील्ड खरेदी केले तर गुंतवणूकदारांना दर महिन्याला व्याजाच्या रूपात एक अतिरिक्त इन्कम मिळत राहतो. त्यामुळे सुद्धा सोन्याची मागणी कमी झाली आहे आणि गुंतवणूकदार हे बॉन्ड यील्ड कडे वळायला लागलेत. व्याजदर कमी होणार असतील किंवा येत्या काळात व्याजाचे दर बँकांकडून घटवले जातील अशी शक्यता जेव्हा असते, तेव्हाही गुंतवणूकदार पैसे बँकेत गुंतवण्यापेक्षा ते सोन्यामध्ये गुंतवणं पसंत करतात. पण गेल्या काही दिवसात राष्ट्रीय बँका, विशेषतः अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेनेही दीर्घ कालावधीसाठी व्याजदर हे जास्तीच देणार असल्याचे संकेत दिले आहेत. फेडरल बँकेने व्याजाचे दर वाढवले तर गुंतवणूकदार हे सोनं होल्ड करण्याऐवजी ते विकण्यावर भर देतात आणि परिणामी किंमत कमी व्हायला लागते. तोच ट्रेंड सध्या अमेरिकन मार्केटमध्ये पाहायला मिळतोय, ज्याचा थेट परिणाम भारतीय किमतीवरही होतोय. सोन्याची किंमत वाढण्यामागचं अजून एक कारण आहे, जे फार महत्वाचं आहे. गेल्या वर्षभराचा किमतीचा ट्रेंड आपण जर पाहिला तर सोन्याचे दर हे सातत्याने वाढतायत. एवढ्या मोठ्या काळासाठी जेव्हा सोनं वाढतंय, तेव्हा गुंतवणूकदार सतत खरेदी करण्यापेक्षा नफा मिळवण्याकडे झुकतात. मग सोनं विकायला सुरुवात होते. जे सोनं 1,00,000ने घेतलेलं होतं ते 1,50,000ने जातं, तेव्हा गुंतवणूकदारांचा नफा हा दुप्पट होऊन जातो. वर्षभर सतत वाढलेल्या किमतीमुळेही आता गुंतवणूकदार नफा वाढवण्याकडे झुकलेले पाहायला मिळत आहेत. नफा मिळवण्याचा हा ट्रेंड कोणत्याही मार्केटमध्ये सामान्य आहे. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीचा शेअर सतत वाढत असेल आणि त्यातून आपल्याला चांगला नफा मिळतोय हे दिसत असेल, तर बहुतांश गुंतवणूकदार आणखी किंमत वाढण्याची वाट न पाहता शेअर विकतात आणि नफा कमावतात. हे झालं नफ्याविषयी. पण सोन्याची जेव्हा मागणी वाढते, तेव्हा त्याची किंमतही वाढते. ही मागणी तेव्हा वाढते जेव्हा एकतर अमेरिकन फेडरलने व्याजदर कमी केले असतील किंवा बॉन्ड यील्ड मध्ये चांगला परतावा मिळत नसेल किंवा जागतिक स्तरावर युद्धासारखी परिस्थिती असेल. सध्या आखाती देश असतील किंवा इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष जागतिक शांततेच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचं चित्र आहे. रशिया आणि युक्रेनचं युद्ध मिटवण्यासाठी अमेरिकेसह पश्चिम देश एकवटलेत
आणि त्याचा अर्थव्यवस्थांवर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाते. तर इराणला शांत करण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतलाय. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये जागतिक शांततेची भावना तयार झाली आहे आणि आता सोन्यात गुंतवणूक करण्याऐवजी गुंतवणूकदार हे दुसरे पर्याय शोधतायत ज्यातून नफा मिळवता येईल. जागतिक स्तरावरच्या वेगवेगळ्या कारणांमुळे सोनं स्वस्त होत असलं तरी त्याचा थेट फायदा भारताला मिळत नाही. याचं कारण आहे की रुपया सध्या डॉलरच्या तुलनेत कमकुवत आहे आणि सोन्याची खरेदी ही डॉलर्स मध्येच होते. जोपर्यंत रुपयाची ताकद वाढत नाही तोपर्यंत भारतात सोन्याच्या किमती आणखी कमी होणार नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच भारतीय आयातीवरील शुल्क 50% वरून 18% आणलंय आणि त्यामुळे रुपया काही प्रमाणात वधारण्याची अपेक्षा आहे. शेअर मार्केटमध्ये या निर्णयाने तेजी आलेली दिसते. पण रुपयामध्ये थोडीही सुधारणा झाली तर सोन्याच्या किमतीत आणखी घट होऊ शकते आणि भारतीयांना त्याचा फायदा मिळू शकतो. एकूणच काय तर सोन्याचे दर हे प्रॉफिट बुकिंग, मजबूत डॉलर, उच्च व्याजदर आणि जागतिक शांततेमुळे कमी झालेली मागणी यामुळे कमी होत आहेत. पण हे सगळं अल्पकालीन आहे. दूरगामी चित्र पाहता सोन्याच्या किमतीत कधीही चढ उतार पुन्हा येऊ शकतात. सोन्यात गुंतवणूक करायची की नाही हा भारतीय गुंतवणूकदारांचा निर्णय आहे. मात्र सध्याची परिस्थिती सोन्याचे दर आणखी कमी होण्यासाठी पोषक झालेली दिसते. तर अशाच व्हिडिओसाठी story.com ला नक्कीच सबस्क्राईब करा.